श्री स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला सांगणार आहे धूप आणि गुगुळ बद्दल. गुगुळ कशावर जाळायचं, तर गुगुळ आपल्या घरामध्ये जाळल्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, नकारात्मक शक्ती आपल्या घरातून बाहेर जाते, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदतं. त्या कारणाने आपल्या घरामध्ये ज्या वेळेस बी तुम्ही धूप पेटवणार तर ते एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. धूप पेटवताना तुम्हाला आंब्याची पानं वापरायची, म्हणजे आंब्याचे जे दाढे असतात त्या वापरायच्या आहे, फांद्या किंवा आंब्याच्या फांद्या, पलास आणि बेल याच्या काड्या वापरायच्या आहे आणि ते पूर्ण घरभर फिरवायचं. त्याच्याने आपल्या घरामध्ये आल्हाददायी वातावरण निर्माण होतं, आपलं घर सुख शांतीने वाटतं, आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही दाबले तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. दुसरं जे आहे ते आहे धूप. धूप कसं, म्हणजे धूपचे दोन प्रकार आहे बाजारामध्ये अवेलेबल. त्याच्यातलं आहे एक काडीचं आणि एक सामग्री मधलं. जे काडीतलं जे धूप आहे ते योग्य पद्धतीने जाळलं तर त्याचे पण चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतात. तर धूप तुम्हाला कशामध्ये जायचं आहे, जे काडीचं आहे ते माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा.